रामकृष्ण हरे. सज्जनो, काल महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ऐतिहासिक निर्णय देऊन जे आरक्षण मान्य केलं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जी शपथ घेतली होती की तुम्हाला आरक्षण देईल, हा एकनाथ बोलतो आहे. आणि एकनाथ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ काय नाव गाजलेलं आहे आपलं. श्री एकनाथ सदनी माधव जे सर्व काम हे करीतो, घासे स्वकरे चंदन गंगेचे पाणी कावडी भरितो. पैठणचे एकनाथ, त्यांचंच नामधारक आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते एकनाथजी शिंदे. तर त्यांनी ती शपथ घेतली आणि ती सार्थ केली. असं त्यांनीच ज्या उत्सव आत्ताचा कार्यक्रम झाला आनंद उत्सव, त्याच्यामध्ये त्यांनी एकदा त्याचा उद्गार काढले की मी माझी शपथ पूर्ण केली. तेव्हा त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. कारण आजचे महाराष्ट्राचे आणि मराठ्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं जे कार्यकौशल्य आहे तर ते कार्यकौशल्य इतकं लोकप्रिय होतं आहे, म्हणजे झालेलं आहे की एक माणूस एक उभा पक्ष फोडून 40-50 आमदार महिनाभर तिकडे दुसऱ्या प्रांतात घेऊन जातो, त्यांना सांभाळतो, त्यांचे मनधरणी करतो, एकवटतो. म्हणजे ऐक्य जे आहे ना, कलौयुगे असं म्हटलं, संघे शक्ती कलौयुगे, संघटनेला आणि लोकशाहीमध्ये मताधिक्याला महत्त्व आहे. त्यानुसार त्यांना ते कौशल्य साधलं आणि सगळ्या वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आणून, मग ते भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांना संगनमत करून महाराष्ट्राचं कल्याण कसं होईल असा उद्देश समोर ठेवून ज्या मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत काम केलं. आता मध्ये थोडंसं म्हणत होते लोक की हे आमदार अपात्रतेची जी केस होती की असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल, पण तीही केस त्यांच्याच बाजूने गेली आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद यशस्वीरित्या त्यांनी आत्तापर्यंत चालवलं आणि ते पुढे चालवतील. त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार जे मानायचे आहेत ते हे, मराठा समाज जो आहे आत्तापर्यंत अनेक वर्ष लढा या मराठा समाजाने आपल्या अन्यायाच्या विरुद्ध दिला. शेकडो लोक आत्महत्या केल्या. इतके तंग असतानासुद्धा आम्हाला हे आरक्षण पाहिजे म्हणून 56 मोर्चे, लाखाचे मोर्चे, आणि तेही कोणावर दगड न मारता, मूक मोर्चे, कोणाच्या घोषणा न देता असे मोर्चे काढून एक आदर्श त्यांनी घालून दिला होता. पण यश येत नव्हतं. पण आत्ता असा एक कोणीतरी माणूस उभा राहतो, एक वरचीच प्रेरणा असते आणि तो म्हणजे जरांगे सर. तर त्यांनी म्हणजे एक छत्री असल्यासारखं एक तो उभा राहिला आणि सगळा मराठा समाज त्या छताखाली एकत्र झाला, संघटित झाला. मराठा समाज त्यांच्यात रक्त सळसळलेलं असतं, ते लवकर एकत्र होत नाहीत आणि मतांतर होऊन अनेक वर्ष तसं झालं. वेगवेगळे संगठन, वेगवेगळे समन्वयक आणि वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन सुद्धा त्या फुटायच्या, विचार बदलायचे आणि पुन्हा ते रेंगाळायचं प्रकरण. पण आत्ता एकजुटीने हा समाज एकत्र उभा राहिला आणि एकाच माणसाच्या छताखाली ते म्हणेल ते खरं असं म्हणून जे एकजूट झाली आणि त्या एकजुटीचं निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं, असं जे फळ मिळालं तर ते जरांगे यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. आणि त्यांना हा समाज एकत्र होऊन जो सहकार्य केलं ज्या समाजाने, ते सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मराठा समाज कधी नव्हे एवढा एकजूट झाला आणि एकजुटीने हा विजय प्राप्त झाला. त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार. कालचाच माझा व्हिडिओ म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता मी, कुणबी मराठा हे घ्या पुरावे, त्याच्यावर 36,000च्या पुढे व्ह्यू आले होते. म्हणजे आताही ते रेकॉर्डला आहे यूट्यूबला.
सांगायचा मुद्दा की त्यावेळेला कोणीच काय त्या पुराव्याच्या संबंधात चाललेलं होतं. मग निजामशाहीचे पुरावे, अमुकशाहीचे पुरावे, ह्याचे पुरावे, हे सगळं चाललं असताना संत काय म्हणतात पुराव्यासंबंधी, त्यासंबंधी कोणी काय न बोलत नसल्यामुळं मला राहवलं नाही, मी तो व्हिडिओ केला. कारण आम्हालाही सुद्धा आमच्या रक्तामध्ये आहे ना, हा राजमाता जिजाऊचं आमचं रक्त आहे ते. तर ते म्हणजे लखोजी, सरदार लखोजीराव जाधवाची सुकन्या राजमाता जिजाऊ, आम्ही जाधव आहोत. त्याचं रक्त मला, मी संत विचारत असून सुद्धा ते सळसळायचं. व्हिडिओ मी 6 व्हिडिओ आत्तापर्यंत मराठा समाजाच्या पाठीराख्यासाठी केलेले आहेत. त्यातला कालचा एक व्हिडिओ माझा, म्हणजे हे रात्री झाला, GR वगैरे निघाला, पण कालचा व्हिडिओ असा होता आणि तो होता कास घालोनी बळकट झालो कळिकाळावरी नीट. तुकोबरायांचा अभंग आहे की कास कसून म्हणजे कंबर बांधून मराठा समाज एकत्र झाला. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, एकंदर शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदर शिक्का या चरणावर मी विवरण करत असताना एकंदर म्हणजे सरसकट शिक्का मारून तुकाराम महाराज तो GR घेऊन वैकुंठातून इथे आले, जसं जिरांगे पाटलांनी केलं. एकंदर शिक्का, एकंदर म्हणजे सरसकट आम्हाला आरक्षण पाहिजे, आणि तो सरसकटवर शिक्का मारला गेला. आणि तो कालच्या व्हिडिओच्या नंतर रातोरात हे सगळं घडलं. हा योगायोग म्हणा, पण आमची जी भावना होती मराठा समाजाची, ती भावना त्याला यश मिळालं. आणि सर्व समाजाने आपण पहिले आहोत तसे बंधुभावाने राहावं, एकत्र राहावं. मागे आपल्याला मिळालेलं आरक्षण आहे, आता यांना गरज होती, यांनाही मिळालेलं आहे. आपण बंधुभावाने म्हणजे राहिलं पाहिजे, एकत्र राहिले पाहिजे. समाज हा एकत्र आहे आणि महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. तेव्हा आपण सगळे बंधुभावाने एकत्र राहूया आणि ताटातली अर्धी अर्धी आपण खाऊया, किंवा बंधुभावाने एकमेकाला कुठे गरज भासली तर आपण त्याला सहकार्य करू. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या तुकाराम महाराजांच्या अभंगाने आपण सगळ्यांचे मनपूर्वक एकदा परत आभार मानूया. आणि हा व्हिडिओ आपण इथे संपूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.